नमस्कार मित्रांनो, स्मिताज मोटिवेशन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी भाकरीचे तुकडे ही गोष्ट घेऊन आलेली आहे। एक माणूस असतो, तो मंदिरामध्ये जातो। मंदिरामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी एक दुसरा माणूस येतो। दोघे जण गप्पा मारत असतात। काही वेळ गेल्यानंतर त्या ठिकाणी तिसरा माणूस येऊन त्यांना भेटतो आणि ते तिघे मिळून मंदिराच्या आवारामध्ये गप्पा मारत असतात। काही वेळानंतर त्या ठिकाणी ढग जमा होतात आणि पावसाचे वातावरण होते आणि थोड्या वेळातच त्या ठिकाणी खूप पाऊस पडायला सुरुवात होते। ते तिघे मंदिरामध्येच बसून असतात। काही वेळ गेला तरी पाऊस काय थांबत नसतो, म्हणून त्या तिघांनी तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला। परंतु त्या तिघांना खूप भूक लागलेली असते। तो तिसरा जो व्यक्ती असतो तो त्या दोघांना म्हणतो, मला खूप भूक लागलेली आहे। त्यापैकी एक जण म्हणतो की माझ्याकडे 3 भाकरी आहेत आणि दुसरा म्हणतो माझ्याकडे 5 भाकरी आहेत। अशा मिळून आपल्याकडे 8 भाकरी आहेत। तर 8 भाकरी आपण तिघ मिळून वाटून घेऊया। पहिला म्हणतो आपण त्याच्यात प्रत्येकी 3 तुकडे करूया, म्हणजे 24 तुकडे होतील। आपण प्रत्येकी 8-8 तुकडे खाऊया। असे म्हणत त्या दोघांनाही त्याचे विचार पटतात आणि त्या भाकरीचे टोटल 24 तुकडे केले जातात। प्रत्येकी 8 याप्रमाणे ते 8 तुकडे खातात आणि झोपी जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिसरा जो व्यक्ती असतो तो त्या दोघांना धन्यवाद म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी या भाकरींचे तुकडे केले आणि मला खाऊ घातले। त्यामुळे या 8 भाकरींच्या तुकड्यांच्या बदल्यात मी आपल्यासाठी 8 सुवर्ण मुद्रा देत आहे। असे म्हणून तो 8 सुवर्ण मुद्रा देऊन तेथून त्यांचा निरोप घेतो। त्या 8 सुवर्ण मुद्रा घेऊन हे दोघे जण त्या मुद्रांकडे पाहतच बसतात आणि विचार करतात की या मुद्रांचं आपण करायचं काय। जो दुसरा व्यक्ती असतो तो म्हणतो की आपण या 4-4 वाटून घेऊया। परंतु पहिला व्यक्ती जो असतो तो त्याला म्हणतो की नाही, माझ्याकडे 3च भाकरी होत्या, त्यामुळे मी 3च मुद्रा घेणार, 5 मुद्रा तुम्हाला असू द्या। त्यावर दुसरा व्यक्ती म्हणतो नाही, त्यांनी आपल्याला 8 मुद्रा दिलेल्या आहेत, तर आपण 4-4 म्हणून वाटून घेऊया। असेच दोघांचं काही एकमेकांचं मत पटत नाही। असे करता करता ते दोघे विचार करतात की आत मंदिरामध्ये पुजारी आहेत, त्यांना आपण भेटूया आणि त्यांच्याकडनंच योग्य तो सल्ला घेऊया। असे म्हणून ते दोघे मंदिरात जातात। मंदिरात गेल्यानंतर ते पुजाऱ्यांना विचारतात की माझ्याकडे 3 भाकरी होत्या आणि याच्याकडे 5 भाकरी होत्या, असे म्हणून 8 भाकरी होत्या आणि मोहरा मात्र त्यांनी आम्हाला 8 दिलेले आहेत। तर मला असे वाटते की 3 मोहरा यांनी घ्याव्या आणि 5 मोहरा मी घ्याव्या। हे बरोबर आहे का? पुजाऱ्यांनाही वाटतं की हा बरोबर आहे। 3 भाकरी तुम्ही दिलेल्या तर 3 मोहरा तुम्हाला झाल्या पाहिजेत आणि 5 भाकरी तुम्ही दिल्यात तर 5 मोहरा तुम्ही घ्यावा। पण तरी देखील पुजाऱ्यांचं म्हणणं त्यांना पटत नाही। त्यावर पुजारी त्यांना म्हणतात की एक काम करा, या 8ही मोहरा माझ्याजवळ तुम्ही ठेवून जावा, मी तुम्हाला उद्या काय ते सांगतो। असे म्हणून पुजारी त्या मोहरा घेऊन ठेवतात आणि झोपी जातात। झोपल्यानंतर देव त्यांच्या स्वप्नात येतात। त्यावेळेस पुजारी त्या देवांना सांगतात की मी हे त्या 2 व्यक्तींना जे 5 आणि 3 हे उत्तर दिलेलं आहे हे बरोबर आहे का? यावर देव म्हणतात की नाही, हे चुकीचं आहे। पहिल्या माणसाने जेव्हा 3 भाकरी दिल्या आणि दुसऱ्या माणसाने जेव्हा 5 भाकरी दिल्या तर त्यांना 3 मुद्रा आणि 5 मुद्रा घेणे बरोबर नाही। तर पहिल्या माणसाला एकच मुद्रा गेली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला 7 मुद्रा गेल्या पाहिजे, कारण त्यांच्याकडे 3 भाकरी होत्या आणि त्याने 9 तुकडे केले। त्यापैकी त्याने 8 स्वतः खाल्ले आणि एक मात्र त्याने दिली। परंतु दुसऱ्याकडे मात्र 5 भाकरी होत्या, 15 तुकडे केले आणि त्यातील 8 स्वतः खाल्ले आणि 7 तुकडे वाटून दिले। म्हणजे 7 मुद्रा ह्या दुसऱ्या माणसाला मिळाले पाहिजेत आणि 1 मुद्रा ही पहिल्या माणसाला मिळाली पाहिजे। मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच कळतं की देवाचा न्याय हा अचूक न्याय आहे। कर्माचे भोग हे कोणालाही चुकलेले नाही। परमेश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म यांच्याशी करून यथेचित निर्णय घेत असतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।